मित्रांनो, प्रत्येक शासकीय नोकरीमध्ये आणि शैक्षणिक कार्यामध्ये तुम्हाला उपयोगी ठरणारा डॉक्युमेंट्स मध्ये कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र, त्यालाच आपण जात पडताळणी प्रमाणपत्र म्हणतो. याबद्दल आपण नेमकं काय ती माहिती आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढण्यासाठी कोणकोणती डॉक्युमेंट्स लागणार आहेत हे आपण पाहणार. त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे. एक आवश्यक डॉक्युमेंट्स मध्ये पहा, एक नंबरला कास्ट सर्टिफिकेट जात प्रमाणपत्र तहसील कार्यालयातून काढलेले. 2 नंबरला ऍप्लिकंटचं आधार कार्ड लागणार आहे कंपल्सरी. 3 नंबरला मित्रांनो रेशन कार्ड आणि डोमेसाईल म्हणजे तुमचा वय अधिवास प्रमाणपत्र लागणार आहे. तो स्थायिकतेचा पुरावा म्हणून लागणार आहे मित्रांनो, तुम्ही रहिवासी आहे यासाठीचा. 4 नंबरला मित्रांनो बर्थ सर्टिफिकेट, जन्मतारखेचा पुरावा म्हणून तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट लागणार आहे. पुढे मित्रांनो 5 नंबरला ऍप्लिकंटचा फोटो पासपोर्ट साईज मध्ये तो कंपल्सरी लागतोय. नंतर 6 नंबरला कास्ट प्रूफ डॉक्युमेंट्स ऑफ ब्लड रिलेटिव्ह, आपल्या नातेवाईक मधील कास्ट म्हणजे जातीचा पुरावा दाखवण्यासाठी, उदाहरणार्थ आई वडील आजी आजोबा यांचे जुने जात प्रमाणपत्र किंवा शाळेच्या प्रवेश नोंदीमध्ये 1967 पूर्वी असलेली जात नोंद म्हणजे 1967 सालापूर्वी असलेली जातीचा नोंदीचा पुरावा जर असेल तर तो चालतो. 7 नंबरला ऍफिडेविट शपथपत्र काही प्रकरणात लागतो. जर एखादी गोष्ट तुमच्याकडे नसेल तर ऍफिडेविट कंपल्सरी तुम्हाला करणं गरजेचं आहे. नंतर मित्रांनो स्कूल बोनाफाईड मार्कशीट्स, जात नमूद असलेली म्हणजे स्कूल बोनाफाईड सर्टिफिकेट, त्यामध्ये तुमचं कास्ट नमूद करणं हे गरजेचं आहे. आणि सगळ्यात शेवटी मित्रांनो तुमची वंशावळ असते, ती वंशावळ सुद्धा तुम्हाला कंपल्सरी लागणारच आहे. अशा पद्धतीची ही डॉक्युमेंट्स आहेत मित्रांनो. यानंतरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहे. त्यामध्ये मित्रांनो कास्ट व्हॅलिडिटी काढण्याची जी काही प्रक्रिया कशी असते आणि ते कुठे मिळणार आहे हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहे. अशाच इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी आपल्या आयडीला फॉलो करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जे पोलीस भरती किंवा सरकारी नोकरीची तयारी करतात त्यांच्यापर्यंत. जय महाराष्ट्र.